आपल्या कुंकवाचा करंड आहे जो वापरून त्यांचा असा झालेला आहे आणि बरोबर. हा त्यांच्या दुसऱ्या कस्टमरचा आहे. सो त्यांनी तो पॉलिशिंग केल्यामुळे इतका छान दिसतो. आणि असं मला तुमचं हे आलं आणि मी हे घेऊन आलोय. अच्छा अँटिक जहाज मिळालं मला ओके. गोल्ड करून हवं आहे. म्हणजे आतून पूर्णपणे काळी वगैरे पडलेली. तर आता त्यानंतर आपण ते केल्याच्या नंतर ती अशी कोटिंग झाली नाही आणि मेकिंग कुठली गोष्ट करत नाही. नाही आम्ही, फक्त तुम्ही जी गोष्ट आणून हा. द्याल त्याला पूर्णपणे एकदम छान छान पद्धतीने एकदम करून देऊ सुंदर शकतो. करून देणार जेणे तर तिसऱ्यांदा आलेले तिसऱ्यांदा आहेत आले. म्हणजे विश्वासाने आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्णपणे वेगळा आहे, सर्वांच्या उपयोगाचा असा आहे. आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉपिंग वगैरे दाखवलीच आहे, ते पण तुम्ही छान आवडीने बघता. आजचा व्हिडिओही नक्की बघा. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना लागणाऱ्या घरगुतीच्या वस्तू असतात, मेटलच्या वगैरे, देवघरातील मूर्ती वगैरे, ह्या सर्व एका वेळानंतर काळ्या पडतात. आपण किती पॉलिशिंग वगैरे केलं तरी पण ते काही वेळापुरतीच राहतं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की ते तुम्ही परमनंटली कशा छान चमकवू शकता. त्यासाठी मी ज्या दुकानात जाते त्यांच्याकडे खूप छान पद्धतीच्या सर्व काही मूर्त्या आहेत, मेटलच्या वस्तू पॉलिशिंग केल्या जातात आणि त्या लॉंग टाइम टिकतात. काय आहे, कशी काय प्रोसेस असते, त्याची काय प्राइसिंग आहे, तुम्ही कुठल्या कुठल्या वस्तू इथे पॉलिशिंगला आणू शकता, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की पहा. चला सुरू करूया. तर तुम्हाला इथे त्याचा पत्ता सांगते. मी कुंभारवाडा सिग्नलला उभी आहे. इथे येण्यासाठी तुम्हाला जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे चर्नी रोड, ग्रँड रोड आणि सँडर्स रोड आहे. तिथून तुम्ही शेअर टॅक्सी करून येऊ शकता. इथे आलात की हे बघा, इथे समोरच 6 लेन कुंभारवाडा आहे. सर्कलच्या कॉर्नरलाच तुम्हाला टॉयलेट दिसेल. आता लँडमार्कच आहे तो म्हणा. तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचंय, अगदी 2 मिनिटावर आहे. तर बघा, आतमध्ये आली मी. अगदी 2-3 दुकानं सोडलात ना की तुम्हाला इथे बघा बॅनरच दिसेल यांचा, RTPU. त्याच्या आतमध्ये जायचंय आपल्याला. तर तुम्हाला जो बॅनर दाखवला तिथून आतमध्ये आले बघा, अगदी जरासंच अंतर आहे. आलात तुम्हाला की इथे परत बोर्ड दिसेल, इथे आपल्याला आतमध्ये जायचंय. तर आपण आता दुकानामध्ये आलो आहोत. आपल्यासोबत सर आहे बोलायला. सर, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती. थँक्यू. ओके, आपलं नाव, आपल्या दुकानाचं नाव? माझं नाव सिद्धेश राजेंद्र वाडकर. आमच्या दुकानाचं नाव आहे RT मेटल कोटिंग. ओके. आणि काय टायमिंग असतो दुकानाचा? आपल्या दुकानाचा टायमिंग सकाळी 10 ते संध्याकाळी 8 पर्यंत चालू असतं. फक्त संडेला क्लोज असतं. ओके. बाकी डिटेल ऍड्रेस तर मी तुम्हाला दिलेलाच आहे हा. आणि त्यांनी टायमिंग वगैरे पण सांगितलेलं आहे. ओके. आपल्याकडे मेटलचं पॉलिशिंग वगैरे होतं, तर एक्झॅक्टली काय आहे आणि काय काय व्हरायटी मध्ये करून मिळतं? आपल्याकडे बेसिकली आहे ना, मेटल म्हणजे तुम्ही बघू शकता की ह्या सगळ्या देवघरातल्या मूर्त्या आहेत. ह्या आपल्या देवघरामध्ये असतात, हॉटेल्स मध्ये असतात. आणि दुसरं म्हणजे घरातल्या डेकोरेशन साठी वापरल्या जातात. तर ह्या मूर्त्या कशा आहेत, पितळेच्या असतात, कॉपरच्या असतात. त्या मेटल काय होतं, कालांतराने काळं पडतं. मग तुम्ही त्याला बरोबर. पितांबरीने घासता हो, हो. किंवा क्लीन करता तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जेवढं हो, क्लीन हो. करता येतं तेवढं. पण आम्ही काय करून देतो, आम्ही त्याला प्रॉपर क्लीन करून त्याच्यावरती गोल्ड पॉलिशिंगची एक कोटिंग करून देतो, जेणेकरून ही मूर्ती, या सर्व वस्तू काळ्या पडत नाहीत. हे आपण केलेले आहेत ना? हा, ह्या सर्व वस्तू आपण केलेल्या आहेत. असं तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटतायत. ह्या आपण किती ट्राय केलं तरी घरी तशा करू शकत नाही. हे बघा. आता बघा, ही आलेली तेव्हा म्हणजे ही अशीच होती, गणपती हा. बाप्पाची मूर्ती पण अशीच होती, जशी तुम्ही कंडिशन ही बघू शकता हा. त्याची. म्हणजे आतून पूर्णपणे काळी वगैरे पडलेली. तर आता त्यानंतर आपण ते केल्याच्या नंतर ती अशी कोटिंग झाली नाही आणि ही कोटिंग वर्षानुवर्ष अशीच राहते. ओके. ती पुन्हा काळी पडत नाही. ह्याचा बेनिफिट आहे आणि तुम्हाला परत याला पितांबरी वगैरे काही लावायची गरज नाही. डेली वॉश मध्ये अशी डेली करायची वॉश तुम्ही करू शकता, फक्त पाण्याने. पाण्याने तुम्ही साफ करू शकता. आणि ही अशीच्या अशी राहणार पाण्याने साफ करून हा, सुद्धा. अशीच राहणार. म्हणजे आपला भरपूर असा वेळ वाचतो आणि हा. आपल्या मूर्त्या खूप छान आणि सुंदर छान दिसतात. आणि सुंदर राहतात. सो बरोबर. थोडक्यात त्यांच्याकडे असं व्हरायटी आहे. पण ह्याच्यामध्ये मग काय प्राइजेसचं कसं असतं, म्हणजे मूर्तीवर डिपेंड असतं की? मूर्तीवरती डिपेंड असतं, त्यामध्ये डिटेल वर्क किती आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. पण या सगळ्या घरगुती मूर्त्या येतात तर आपण त्याचा चार्ज पण नॉर्मलच लावतो. आपण जास्त त्यांच्याकडून चार्ज पे करत नाही, जेणेकरून म्हणजे जसं मोठ्या मोठ्या आर्किटेक्ट वर्किंग हो. चालतं आमचं बेसिकली आर्किटेक्ट फर्निचर कोटिंगचं वर्क आहे. ओके. आम्ही गोल्ड कोटिंग करून देतो. पण त्या कॉस्टिंगच्या आणि ह्या कॉस्टिंग मध्ये भरपूर फरक आहे, कारण काय घरगुती असतात, आपल्या म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या घरातल्या मूर्त्या असतात. बरोबर मग आहे. आम्ही पण त्या हिशोबाने त्यांचं प्राइसिंग कमीत कमी करून सर्वसामान्यांना देण्याचा, परवडेल असं परवडेल असंच करून देतो आम्ही. हा. त्यामध्ये बघू शकता तुम्ही, समईपासून ते पूर्ण पंचपात्र वगैरे सगळं काही आहे. मग ह्याला पण वेगळं कोटिंग असतं का? याला म्हणजे वेगळं तांब्याचं कोटिंग आहे ना? असतं, कारण की हे तांब्याचं आहे, तर ह्याला आम्ही पूर्णपणे पॉलिशिंग करून ह्याच्यावरती कोटिंग करून देतो, जेणेकरून हे पण काळं नाही पडलं मग हे पाहिजे. पण तुमचं. आपण पितांबरीने घासायची गरज नाही गरजच का? नाहीये तुम्हाला. हे पण ह्याला पण आम्ही कोटिंग करून देतोय. जेव्हा ही कोटिंग इन फ्युचर मध्ये कधी खराब होईल, हा, हा. म्हणजे 5-6 वर्षाने, 7-8 हा, हा. वर्षाने, तेव्हा ते पुन्हा काळं पडू शकतं ना. तर तोपर्यंत ओके. ह्याला काळं पडणार आणि तुम्हाला पितांबरी काय लावायची गरज नाही. गरज नाही. त्यामध्येच आपण बघा, आता हे चांदीचं आहे.
तर हे देवघरातील प्रत्येकाच्या टाक असतात, घरामध्ये yes, टाक yes, असतातच असतात. हे बरोबर. चांदीच्या टाकात मागे कॉपरचा ह्याला शीट लावलेली असते, तर ह्याला पण आपण करून दिलं. हे आलेलं तेव्हा पण हे वा. ऑक्सिडाइज झालेलं पूर्ण. ओके, आणि म्हणजे हे आता पण खूप चांगलं ऑप्शन आहे. हा तुम्ही इतर मूर्त्या तर करू शकता, पण प्रत्येकाच्या कुलदेवतांचे टाक वगैरे असतात, ते आपण किती काय केलं तरी असेच्या असे नवीन बनवू अशीच्या नाही अशी शकत. राहून सो हे बरोबर. यांच्याकडे बनवून मिळतात आणि ते पण आखीव रेखीवच आहेत. नाही तुम्ही आम्ही बघू शकता. बनवलेले नाहीये हा, ते, म्हणजे पॉलिशिंग पॉलिशिंग करून मिळतं. देतोय. म्हणजे येस, आम्ही येस. मेकिंग कुठली गोष्ट करत नाही. नाही. आम्ही फक्त तुम्ही जी गोष्ट आणून हा, द्याल हा. त्याला पूर्णपणे एकदम छान छान, पद्धतीने एकदम करून देऊ सुंदर करून शकतो. देणार, जेणेकरून ती पुढे जाऊन ब्लॅक पण नाही पडली पाहिजे आणि ती आहे तशी राहणार. आहे तशी राहणार. तुम्हाला ओके. त्याच्या मागे परत त्याच्या मागे म्हणजे पितांबरी वगैरे लावायची तुम्हाला काही गरज नाही. गरज नाहीये, हा. बरोबर. त्यामध्ये ह्यांनी आता त्यांच्याकडे सर्व वस्तू आलेल्या आहेत, त्या त्यांनी केलेल्या आहेत हा, आणि आता ह्या येताना बघा आमच्याकडे अशा म्हणजे सर्व आमच्या ग्राहकांच्या वस्तू आल्यात. आता ही हा, गणपती हा. बाप्पाची मूर्ती आहे, तर ह्यांनी आम्हाला व्हॉट्सअप केलेलं की बाबा अशी हम्म. अशी आमची मूर्ती आहे, इंस्टाग्रामचं आमचं हा, प्रोफाईल हा. बघून. हा. तर त्यानंतर आम्ही म्हणजे त्यांच्याकडून ते आम्हाला आणून त्यांनी इथे आणून दिली. आता याला 1-2 ते 3 दिवस जातात प्रोसेसला पूर्ण. ओके, हा. मग आमच्याकडे ती मूर्ती तुम्हाला ठेवावी लागेल 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवसानंतर पूर्णपणे ही मूर्ती आम्ही कोटिंग करून पॉलिशिंग करून अशी देणार. त्यानंतर ओके. मूर्तीची फिनिशिंग म्हणजे अशी होती. आता ही कृष्णाची मूर्ती आम्ही हा, केलेली हा, आहे, हा. तर तुम्ही ओके. बघू शकता याची फिनिशिंग कशी आलेली आहे. खूप सुंदर वाटते. म्हणजे डोळे वगैरे सुद्धा आहे तसे तसेच हा, म्हणजे आहेत त्यातलं एकदम. 95% ब्लॅकनेस आम्ही काढून टाकतो. पूर्णपणे, 5% हा. कुठे ना कुठेतरी खाच्यामध्ये राहतो, कारण का तिथे हम्म. कसं आहे आपलं टूल आतपर्यंत पोहोचत पोहोचू नाही. शकत नाही. 5% तेवढं कुठे राहतं, बाकी त्याला पूर्णपणे आम्ही कोटिंग करून दिलेली आहे. एकदम छान. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे 2 ते 3 दिवस तुम्हाला तुमची वस्तू इथे आणून ठेवावी कमीत कमी लागणार 2 आहे. ते 3 दिवस आणून ठेवावी लागते. आणि तुम्हाला म्हणजे व्हॉट्सअप वरती पण तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात येस ना? येस येस कारण की व्हॉट्सअपवर प्रत्येक जण पर्सनली स्वतः नंतर येतील, पण आधी तुम्हाला माहिती पाहिजे ना की माहिती काय पाहिजे, वस्तू तुम्ही मला मिळणार, व्हॉट्सअप कशी. करू शकता. मग तुम्हाला मी ओके. अंदाजे त्याचं कॉस्टिंग किती काय येईल, टाइमलाईन काय येईल, आणि ती वस्तू तुमची कशी कुठल्या पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे असेल की आम्ही ते बरोबर. कसं करणार आहे काय नाही, तुम्हाला इन डिटेल मध्ये आम्ही पूर्ण माहिती देऊ. सो मी मगाशी यांना प्राइसिंग विचारली, तर तुमचा डाऊट क्लिअर व्हावा म्हणून सांगते. तर त्यांच्याकडे पण बाळकृष्ण आहे, माझ्या हातात पण तेच आहेत. आता ह्या छोटी समजू शकतो आपण, हा, ही सगळ्यात छोटी लहान मूर्ती लहान आहे. साईज. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय पडेल कॉस्टिंग याची? आता ह्याची कॉस्टिंग आपण कमीत कमी जी लहान मूर्ती असते ना हा. छोटी, तर ह्याची आपण कमीत कमी 200 पर्यंत कॉस्ट करतो. तर ओके. 200 मध्ये जशी मूर्तीची आपली साईज वाढत जाते तसं त्याचं कॉस्टिंग इन्क्रीज होत जातं. ओके. सो ही बघा 200 पासून बघायला गेला तर सुरुवात आहे यांच्याकडे, हा, असं म्हणू 200 पासून शकतो आपण. 200 पासून. हा. 200 पासून आहे. आणि मग त्याचमध्ये एखादी मोठ्या मूर्तीची जर तुम्ही सांगितली तर बरं पडेल, कारण की सगळ्यांच्या घरात समजा असल्या मोठ्या हा मूर्त्या हा तर हा हा हीच सांगू शकता का कृष्णाची जी आता आहे ही ती? कृष्णाची मूर्ती आहे ना, तर हा. ह्या मूर्तीच्या आम्ही कमीत कमी एक 1200 ते 1500 रुपयापर्यंत कॉस्ट करतो. जसं म्हणजे ओके. मूर्तीची कंडिशन कशी आहे त्यावर डिपेंड आहे. हा, ती जेवढं मूर्ती काम जास्त किती असेल. काम जास्त आहे त्याच्यामध्ये, ओके. त्याच्यावरती डिपेंड आहे की त्या मूर्तीची कॉस्टिंग किती पडेल. कारण का ती जड असली की मग तिचं काम अजून, करायला बरोबर. टाइम इन्क्रीज होतो, त्या हिशोबाने त्याचं कॉस्टिंग इन्क्रीज होतो. सो मी तुम्हाला थोडक्यात 200 पासून सुरू आहे आणि ते 1-1.5 हजारापर्यंत जशा हा. मूर्तीची आहे, ऍव्हरेज मूर्ती सांगितली. हा हा तुम्हाला स्वतःच्या मूर्त्या करायच्या असतील तर तुम्ही ह्यांना व्हॉट्सअप करू शकता, मूर्तीचा फोटो वगैरे दाखवा, ते तुम्हाला इन डिटेल जे काय प्राइस आहे ते पूर्ण- सांगतील. पूर्ण तुम्हाला बनवा. आवडल्यावरती तुम्ही नक्कीच इथे व्हिजिट करू शकता. बरोबर. सो हे बघा, हे ह्यांना कस्टमरने आणून दिलेलं आहे. आपल्या कुंकवाचा करंड आहे, जो वापरून त्यांचा असा झालेला आहे. आणि बरोबर. हा त्यांच्या दुसऱ्या कस्टमरचा आहे. सो त्यांनी तो पॉलिशिंग केल्यामुळे इतका छान दिसतो. आपण दुकानात जेव्हा विकत घेतो तेव्हा सेम ऍज इट इज असाच असतो. म्हणजे तुम्ही अगदी वस्तू आपली नवीन करून घेताय बरोबर. बघायला गेलात पूर्णपणे. तर. असं यांच्या पॉलिशिंग मध्ये फरक असतो. सेम वस्तू दिसल्या म्हणून मी तुम्हाला फरक दाखवते की काय एक्झॅक्टली बनतं आणि कसं बरोबर. बनतं. बरोबर. की त्याचबरोबर ह्यांच्याकडे चांदीच्या वस्तू सुद्धा आहेत, तर त्याचं पण ह्यांच्याकडे कोटिंग वगैरे करून मिळतं ना? हा, ह्याचे काही वेगळे चार्जेस असतात की? सेम ऍज म्हणजे तेवढेच असतात. आम्ही म्हणजे वेगळे त्याचे काही चार्ज ओके. हे नाही करत आहे. नॉर्मल म्हणजे जसे पितळेच्या वस्तूंना लावतो तसे हा. त्या वस्तूंना पण तसेच चार्ज आम्ही लावतो. ओके. ह्यामध्ये तुम्ही बघू शकता तर लिटरली छल्ला सुद्धा आहे. तर ते काकूंनी आम्हाला आणून दिलेला. म्हणजे त्यांना तेच मी आपल्या बोललो. ज्या काही वस्तू तुम्हाला असं वाटतंय की हा, ज्या तर हे पण बघा, ही देवाचीच मूर्ती आहे, खंडोबाची मूर्ती आहे. हा, हा. ती पण त्यांनी आणून दिलेली, चांदीची होती, तर ती पण आपण करून दिलेली आहे. हो. आणि ह्याच्यावरती पण कोटिंग करून दिलं, जेणेकरून ते पुढे जाऊन ब्लॅक नाही Black. पडणार. नुसतं म्हणजे आपण ह्याची त्याला पण तशीच ना हा. लॉंग टाइम आणि आपल्या आपण बेसिकली म्हणजे काय नुसतं प्लेटिंग म्हणजे पॉलिशिंग करून नाही देते, त्याच्यावरती एक कोटिंग करून देतो, Coating जेणेकरून हे ब्लॅक नाही पडलं पाहिजे. मेन Yes. कॉन्सेप्ट आपला हा आहे. तोच आहे. बघा, तर तुम्ही मूर्त्यांसोबतच त्यांच्याकडे बघा अशा वस्तू चांदीच्या, तर हे आपल्या जुन्या काळातल्या वस्तू असतात, पेले वगैरे, जे आपल्याला खरंच साठवून ठेवायचे असतात पुढच्या पिढीसाठी. त्यामुळे ते तुम्ही पुढच्या पिढीला असे छान नवीन करून देऊ शकता. आता हे पण एक असं आहे. शोपीसची वस्तू आहे का हा. काकूंच्या घरातली, त्यांनी पण ती आणून दिलेली. म्हणजे त्यांच्या आजीची होती ती ओ. ती पूर्णपणे काळी पडलेली, तर ती आपण करून दिलेली आहे. Yes, ती पण yes. पितळेचं आहे. हे हे या खूप सर्व छान शोपीसच्या आहे. वस्तू इथे आहेत. पण बघू शकता तुम्ही. आपण या वेगळं जुन्या असं वस्तू आहेत आहे. भरपूर. हा. आता अशा भेटणं म्हणजे मुश्किल आहे. कारण की त्या आपल्याला ठेवायच्याच असतात ना पिढ्यानुपिढ्यासाठी. त्यामुळे हे खूप छान ऑप्शन आहे. तुमच्या घरी अशा काही वस्तू असतील तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. कारण की त्या आपल्या आठवणी असतात, त्या खूप छान फ्रेश अशा बनवून मिळतील तुम्हाला. मूर्त्या तर आहेतच, त्या आता तुम्ही करायला नक्कीच या. अशा जुन्या काही वस्तू असतील, इव्हन चांदीच्या पण असतील,
तरी सुद्धा तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. तुमच्या मूर्त्या छान अशा बनवून मिळणार आहेत. जसं की मी बोलली पूर्वजांच्या वस्तू, त्याचप्रमाणे एक समई सापडली मला बघा. ह्याच्यामध्ये डेट लिहिलेली आहे 1931. तुम्ही बघू शकता म्हणजे इतकी जुनी आहे समई ती. त्याने आता पॉलिशिंगसाठी दिलेली आणि ती छान अशी मस्तपैकी नव्याच्या नवी वाटते की नाही, कोण बोलू शकत नाही की इतकी जुनी आहे. मला थोडक्यात हेच सांगायचं होतं की इतक्या जुन्या वस्तू तुमच्या असतील तर तुम्ही इथे आणल्या तर त्या छान बनवू शकता. त्याचप्रमाणे यांच्याकडे भरपूर अशा छोट्या मोठ्या वस्तू आहेत. आता बघा रिसेंटली कोणीतरी हा त्रिशूळ एक आणून दिलाय. म्हणजे मंदिराचा त्रिशूळ आहे महादेवांच्या इथला. एक कस्टमर आहेत आपले, त्यांनी पण आपल्या इंस्टाग्रामला पेज बघून कॉन्टॅक्ट मला केला. मग त्यांना मी कॉस्टिंग वगैरे काय प्रॉसेस दिली, मग ते घेऊन आले. ते आपल्या लोअर परेलच्या इथलंच आहे, तिथलं ते घेऊन आलेले आहेत. म्हणजे असं घरगुतीच नाही, कुठे काय घरगुती नाही, मंदिरातल्या पण घेऊन येतात. हा पण मंदिराचाच कळस आहे, त्यांनी घेऊन घेऊन आले. हा पूर्णपणे कॉपरचा आहे, तर ह्याला पण आम्हाला कोटिंग करायचं. आपण भरपूर जुना कळस आहे, ह्याला पण आता आम्हाला कॉपरचीच कोटिंग करून द्यायचं आहे. तर त्यांच्याशी आम्ही डिस्कस करून त्यांनी पण आम्हाला इथे आणून दिलेला आहे. त्यावर प्रोसेस चालू आहे आमची. ओके. सो बघा म्हणजे तुम्ही अगदी घरगुती जुन्या वस्तू आणि जर इतर काय मंदिरातले मंडळी वगैरे काय बघत असतील, तुमच्या वस्तू खूप जुन्या झाल्या असेल तर त्याही इथे करून घेऊ शकतात. अशी कुठलीही वस्तूची काय लिमिट नाहीये की तुम्ही हीच आणली पाहिजे आणि तीच आणली एका पाहिजे. वस्तूपासून तुम्ही भले 50 वस्तू घेऊन या किंवा 10 वस्तू घेऊन या किंवा एकही वस्तू तुम्ही घेऊन आला तरी पण आम्ही करून देऊ. सो बघा ह्या अशा मूर्त्या आहेत, त्या पॉलिशिंग केल्यानंतर खूप छान तशा दिसतात. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्याही वस्तू आणू शकता इथे, छान करून घेऊ शकता मस्त मध्ये. सिद्धेश वाडकर म्हणून. हा बोला ना. तुम्ही हे आहेत प्रोप्रायटर तिकडे. आणि असं मला तुमचं हे आलं आणि मी हे घेऊन आलोय. अँटिक जहाज मिळालंय मला गोल्ड करून हवं आहे. मी बरंच नाव तुमचं ऐकलंय टीपी पॉलिके म्हणून. तर बघा कसं होईल आणि छान कसं करून देता येईल. नाही होईल, हे पितळेचं आहे, जरा ऑक्सिडाइज झालेला आहे आणि ब्लॅक पडलेला आहे. ठीक आहे. तर आपण त्याला पूर्णपणे म्हणजे खोलून पूर्णपणे गोल्ड पॉलिशिंग करून तुम्हाला देऊ, जेणेकरून ते पुन्हा म्हणजे 7-8 वर्ष 10 वर्ष तरी ते ब्लॅक नाही पडणार आणि आहे तसंच राहील. आणि तुम्हाला त्याला पितांबरी वगैरे म्हणजे असं काय आर्टिफिशियल करायची गरज लागणार नाही. गोल्ड कोटिंग अगदी सोन्यासारखं करून द्या म्हणजे काय. सो तुम्ही बघू शकता आता आपलं चालूच आहे. शूट थांबवलं आम्ही ऍक्च्युली, पण ते आलेत आणि त्यांनी त्यांची वस्तू आणलेली. आपलं नाव सर? माझं नाव सुदेश कदम. सुदेश कदम. मी बरंच नाव ऐकलंय. अच्छा. तर मी म्हणजे ह्याच्यावर सुद्धा बघितले साईटवर वगैरे, इंस्टाग्राम वगैरे. त्यामुळे मी घेऊन आलो. माझ्याकडे जहाज बरेच दिवस होतं, अँटिक होतं आणि छान इच्छा होती वस्तू की आहे. करावं म्हणून मला बरेच जण सुचवलं. तर मला मग नाव सांगण्यात आलं की असं असं आहे म्हणून. तर आरटी म्हणून नाव आणि मी आलो इकडे. ते करायचंय मला गोल्ड. तर जरा बघा छान कसं करून देता येईल असं. आणि बघा तर बघा तुम्ही, मी सांगू शकते की लोक इथे शोधत येत आहेत, म्हणजे ह्यांचं खरंच खूप छान काम आहे. त्यामुळे आता मी थांबवून तुम्हाला सांगते की तुम्ही पण एकदा नक्की इथे व्हिजिट करा, तुमचं असं खूप छान काम करून दिलं जाईल. सो ह्या कोणत्या मूर्त्या आहेत? या म्हणजे आम्ही एक नवीन काम चालू केलेलं आहे. तर या फायबरच्या मूर्त्या आहेत. तर फायबरच्या मूर्त्यांवरती पण आपण गोल्ड पॉलिशिंग करून देतोय. तर ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की ती फिनिश कशी येते, कारण का फायबरवरती आतापर्यंत कुठे होत नव्हतं, पण आम्ही एक नवीन आमचा कॉन्सेप्ट चालू केलेला आहे. तर आमचं म्हणजे प्रोसेस आम्ही चालू केलेलं आहे. आता आमचं त्याच्यामध्ये म्हणजे प्रोसेसिंग चालू आहे. तर मेटलवर तर पण आम्ही करतोच, आधीपासूनच करतो. म्हणजे फायबरमध्ये आम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक नवीन म्हणजे मशीन्स घेऊन त्या सर्व वर्किंग चालू आहे. तर कोणाच्या फायबरच्या पण असतील तर त्या पण वस्तू आपल्याकडे गोल्ड पॉलिशिंग करून भेटतील. ओके. तांब्या पितळे सोबतच या वस्तू फायबरच्या पण असतील तर त्या पण आपण करून देतो. हा फायबरचा गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि फायबरचाच एक आयडॉल आहे, त्याच्यावरती आम्ही कोटिंग केलेली आहे. त्यामुळे ते कळत नाही नक्की काय ते, असं वाटतं पितळेचंच आहे, पण ते फायबरच्या मूर्तीवरती पण आपण करून देतो. त्याच्याप्रमाणे हा जॅग्वार पण आहे, त्याच्यावरती पण आपण कोटिंग केलेलं आहे. सो तुमच्या अशा कुठल्याही वस्तू आता बघायला गेलं तर ते करून मिळू शकतात. आणि नवीन तर त्यांनी सांगितलं जसं फायबरचं केलेलं आहे, त्यापैकी तुमच्याकडे काय असेल फायबरच्या तर त्याही तुम्ही नक्कीच इथे आणू शकता आणि छान अशा बनवून घेऊन जाऊ शकता. मूर्त्या वगैरे पाहिल्या, अँटिक वस्तू पाहिल्या, त्यासोबतच इतर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवतो. आता हे सर्व आमच्याकडे म्हणजे बाथ फिटिंगचं मटेरियल आलेलं आहे, तर त्याला आम्ही कोटिंग करत आहे. तर ह्याला पण आम्हाला गोल्ड पॉलिशिंग करून द्यायचं आहे. ओके. गोल्ड पॉलिशिंग करायचं. गोल्ड पॉलिशिंग याला करायचं आहे. बाथरूम फिटिंग्स मध्ये युज होणाऱ्या वस्तू आहेत, त्याचप्रमाणे ही एक नेमप्लेट आहे. या नेमप्लेट वरती आम्हाला पण अँटिक फिनिश करून द्यायची आहे. तर ही पण माझे म्हणजे एक हार्डवेअरचं शॉप आहे, तिथून म्हणजे आम्हाला हे सर्व कामं येतात. म्हणजे हार्डवेअर फिटिंग्स वाले जेवढे पण असतात शॉप्स, ते आमच्याकडून असं कोटिंग करून घेऊन जातात आणि त्यांच्या त्या कस्टमरला देतात. त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या सर्व वस्तू त्याचं पण आमचं कोटिंगचं काम चालू आहे. म्हणजे थोडक्यात काय घरातल्या पण वस्तू होऊ शकतात. आता हे आपल्या घरगुतीमध्ये पण वापरलं जातं. नवीन घर असेल, नेमप्लेट वगैरे असेल, बरोबर, इतर काही वस्तू असतील तर त्या पण त्यांच्याकडे करून मिळतात. किंवा इंडस्ट्रियल जे असेल तरी पण तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे हे जे काय केलंय ते हे रेलिंग आहे एक प्रकारची. म्हणजे आता हे कसं मोठे मोठे जे 5 स्टार बंगलोज असतात तर त्यामध्ये हे असं
स्टीलची रेलिंग आहे, त्याच्यावरती आम्ही मॅट गोल्ड फिनिश केलेली आहे. ओके. तर असंही वर्किंग तिकडे म्हणजे चालतं. ते आमच्याकडे कोटिंगसाठी ते सर्व आमच्याकडे ह्या सर्व वस्तू येतात. बेसिकली आमचं हेच सर्वात मोठं काम आहे. ओके. आणि आम्ही हे पॉलिशिंग वगैरे जे करून देतो म्हणजे मूर्त्यांवरती, ब्रासच्या वस्तूंवरती, हे आमचा एक साइड बिझनेस टाइप मध्ये आहे. मेन आमचं हे सगळं फर्निचर रिलेटेड वर्क आहे ओके. कोटिंगचं. तर त्यामध्ये आता इथे पण बघा, तुम्ही बघू शकता की इथे पण सगळं म्हणजे क्लिनिंगची प्रोसिजर चालू आहे. ह्याला आताच आम्ही पॉलिशिंग करून घेतलेलं आहे. ओके. त्याची प्रॉपर एकदम क्लिनिंग चालू आहे. म्हणजे इथेच तुम्ही बघू शकता की ते ज्या वस्तू तुमच्या इथल्या इथे बनवून फ्रेश करून मिळतात. फ्रेश करून भेटतात. आता ह्या पण आमच्याकडे म्हणजे 2 दिवसापूर्वीच आलेले हे हत्ती आलेले एलिफंट पूर्णपणे म्हणजे काळे पडलेले. कस्टमरने पण म्हणजे ते त्यांचा एकच कॉन्सेप्ट असतो की आम्हाला काळे नाही पडले पाहिजे आणि आम्हाला घासायला नाही लागलं पाहिजे. तोच एक आम्ही त्यांचा पॉइंट आम्ही क्लिअर करून देतो असं आम्हाला वाटतं. आता ते झाल्याच्या नंतर ह्याला कोटिंग होईल. कोटिंग झाल्याच्या नंतर मग ती वस्तू कमीत कमी 7-8 वर्ष 10 वर्ष ती काळी पडणार नाही. ती आहे तशीच राहणार वस्तूच्या, म्हणजे त्या आम्ही त्या कोटिंग केल्याच्या नंतर फक्त आम्ही पॉलिशिंग करून दिलं तर मग ते पुढे जाऊन काळी पडू शकते. म्हणजे बाकीचे कोण करून देत असतील, तुम्ही कुठल्या दुकानातून वस्तू घेत असाल तेव्हा फक्त पॉलिशिंग केलं ते काळे पडतं. पण त्यावर जेव्हा कोटिंग येते ना, हा एक कॉन्सेप्ट वेगळा आहे. कोटिंग आल्याच्या नंतर ती वस्तू पूर्णपणे कव्हर अप होऊन जाते. ती कव्हर अप झाल्याच्या त्यामुळे ती वस्तू काळी पडत नाही. हवेमध्ये म्हणजे कॉन्टॅक्ट त्याचा कमी होऊन जातो. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला पॉलिशिंग सगळीकडे मिळते करून, त्यांच्याकडे वेगळं असं आहे की कोटिंग करून मिळते, त्याच्यावरती पॉलिशिंग वरती कोटिंग, त्यामुळे ती वस्तू चांगली अजून भरपूर वर्ष टिकते. असा फरक आहे. तुम्हाला वाटेल की ह्याच्यात वेगळं काही आहे, आम्ही इतर ठिकाणी करतो तर ते तसंच आहे का, तर नाही, फरक आहे. हा फरक लक्षात घेता तर तुम्ही पण एकदा नक्की इथे याल. तर बघा, तुम्ही आमच्याकडे कुठली एखादी वस्तू आणून दिली ना, तर आम्हाला कमीत कमी त्याच्या मागे 2 ते 3 दिवसाची प्रोसिजर असते. प्रोसिजर मध्ये आम्ही काय काय करतो, तर फर्स्ट टाइम तर आम्ही काय करतो, ह्याला पूर्णपणे अल्ट्रासॉनिक क्लिनिंग करतो. जिथे आमची ती प्रोसेस होते. अल्ट्रासॉनिक क्लिनिंग मध्ये तुमच्या मूर्तीतली 95% जो ब्लॅकनेस आहे तो निघून जातो. तो ब्लॅकनेस निघाल्याच्या नंतर एक डायल्युटेड क्लिनिंग प्रोसेस असते. त्या क्लिनिंग प्रोसेस मध्ये ब्रास मध्ये एक ब्राईटनेस येतो. ते ब्रासचं ओरिजिनल पॉलिश असतं, ते आम्ही त्यामध्ये ब्राईटनेस आणतो. ब्राईटनेस आणल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे बफिंग होतं प्रॉपर. ते बफिंग केल्याच्या नंतर मूर्तीची जी चमक आहे ती एकदम खुलली जाते. ओके. ही बफिंगची पूर्ण प्रोसिजर आहे. त्यामध्ये आपण हे बफिंग करून घेतो. मग बफिंग केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की मूर्तीमध्ये म्हणजे जे काय पार्ट आहे पितळेचा, तांब्याचा, त्याची फिनिशिंग अशी प्रॉपर होऊन जाते. ही फिनिशिंग झाल्याच्या नंतर मग आपण त्याला पूर्णपणे परत एकदा एक आपलं डायल्युटेड सोल्युशन असतं, त्या सोल्युशन मध्ये पूर्णपणे क्लीन करतो. मग त्याच्यामधला जो ब्लॅकनेस आहे तो आपण पूर्णपणे काढतो. ब्लॅकनेस काढल्याच्या नंतर इथून ते इथपर्यंतचा प्रवास मूर्तीचा एवढा होऊन जातो. आता तुम्ही पाहू शकता, आता हे हत्ती आहेत ते आपण, महादेवांची मूर्ती आहे ती अशी होती. मग आता महादेवांच्या मूर्तींना पण करायचं आहे, पण त्याला थोडा टाइम आहे. ते आजच आली आमच्याकडे. तर ही शाईन तुम्ही पाहू शकता एवढी होते. ही शाईन झाल्याच्या नंतर पुढे त्याला आम्ही लास्टला एक सोल्युशन असतं आमचं, ते त्याच्यावरती आम्ही लॅमिनेट करतो. ते लॅमिनेट केल्याच्या नंतर कोटिंग करतो. मग ते कोटिंग केल्याच्या नंतर त्याच्यावरती पूर्णपणे एक कव्हर अप होऊन जातं. ते कव्हर अप झाल्याच्या नंतर वस्तू तुमची फायनल म्हणजे वस्तू आपली रेडी होते. त्यामुळे ती पुढे जाऊन काही पडत नाही. 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये ही सगळी प्रोसेस होऊन जाते. तुम्ही एकदा दिलात की 4 ते 5 दिवसामध्ये मूर्ती रेडी ना? 4 ते 5 म्हणजे जशी मूर्ती म्हणजे केवढी मोठी आहे त्याच्यावरती डिटेल वर्क किती त्याच्यावरती अवलंबून टाइम किती लागतो. पण मिनिमम एक 2 ते 3 दिवस आम्ही घेतो. थोडक्यात लवकरच होते. जे काय प्रोसेस आहे ते त्यांनीच दाखवले. आता आम्ही अगदी लाईव्ह करून नाही दाखवू शकत, कारण की त्याला वेळ जाईल. तुम्हाला काय फरक आहे आणि कशी काय होते हे दाखवण्यासाठी 2 मूर्तीतला फरक दाखवला मी तुम्हाला. पण एक्झॅक्टली असं सगळ्या गोष्टी होतात. आणि फक्त छोटा मूर्ती म्हणजे 200 रुपयापासून सुरू आहे. आणि मला असं वाटतं 8-10 वर्षांसाठी जर तुम्ही एवढे पैसे खर्च करत असाल तर ती बऱ्यापैकी बचतच आहे. तुमच्या मेहनतीची, वेळेची आणि अर्थात तुमच्या वस्तूची सुद्धा. त्यामुळे तुम्ही इथे एकदा नक्की या. जुन्या काही वस्तू असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते, एकदा व्हिजिट करा किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला जे काय योग्य किंमत असतील ते नक्कीच सांगा. हे काका आहेत, त्यांनी पण त्यांच्या वस्तूतून छान रिपॉलिश करून घेतलेलं आहे. काका, आपलं नाव? अनंत कलगुटकर. अच्छा. आणि कुठून आलेत तुम्ही? चारकोप कांदिवली. चारकोप कांदिवलीवरून आलेले आहेत. आणि तुम्हाला कसं माहिती पडलं यांच्याबद्दल? त्यांनी व्हिडिओ टाकलेला. बरंच नाव आहे त्यांचं, काय आठवत नाही. त्यांची व्हिडिओ बघून आले. व्हिडिओ बघून मी आलो आणि खूप म्हणजे मला चांगलं वाटलं म्हणून मी ह्या त्यांनी वस्तू दिलेल्या होत्या ज्या आता तुम्ही करून घेतल्यात ना? हो, आता या करून. कसं वाटलं त्यांच्याकडलं एक्सपिरियन्स? तुम्हाला आवडलं? खूप चांगला. मी कुंकवाचा करंडा दिलेला. अच्छा. तर खूपच चांगला. म्हणून मी दुसऱ्यांदा पॉलिश केलं आणि आता परत आणखीन एक आणलंय, ते पण द्यायचंय. अरे वा. म्हणजे तुमची दुसऱ्यांदा केप आहे? नाही, तिसऱ्यांदा.
चक्क तिसऱ्यांदा आलेले तिसऱ्यांदा आहेत आले. म्हणजे विश्वासाने आहे आणि हा. त्यांना आवडलेल्या गोष्टी आहेत. वा, छान. सो तुम्हालाही अशा काही आवडत असतील तर तुम्ही पण नक्की एकदा व्हिजिट करा. त्यांना चांगला एक्सपिरियन्स आला तसा तुम्हालाही येईल. तर तुमच्या घरातल्या अशा मूर्त्या तुम्हाला अशा बनवायच्या असतील, कुठलीही वस्तू अशा बनवायच्या असतील तर नक्की एकदा व्हिजिट करा इथे. खूप छान आहे, स्वस्तात मस्त आहे आणि भरपूर वेळ टिकणाऱ्या गोष्टींचं कोटिंग केलं जातं. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर इथे व्हिजिट करा. बाकी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.